व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काही लोक असे असतात की ज्यांना आवरता आवर घालणं अशक्य होऊन जातं. असं म्हटलं जातं की डुकरासोबत कधीही वैर करू नये किंवा डुकरासोबत कधीही भांडण करू नये, कारण या भांडणामध्ये डुक्कर नेहमीच जिंकतं. त्याचं कारण आहे, डुक्कर काय करतं, मार खातं. मात्र मार खाता खाता ते नाल्याकडे सरकत जातं आणि मग जो कोणी त्या डुकराला मारत आहे त्या माणसाला घेऊन किंवा त्या प्राण्याला घेऊन ते डुक्कर नाल्यात पडतं. आणि नाल्यामध्ये खेळण्याचा डुकराला जबरदस्त एक्सपिरियन्स असतो. त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर, आपल्या त्या प्रॅक्टिसच्या जोरावर समोरच्याला तो नामोहरम करतो, कारण समोरच्याला नाल्यामध्ये खेळण्याचा, नाल्यामध्ये लोळण्याचा अनुभव अजिबातच नसतो. राजकारणामध्ये सुद्धा अशा प्रवृत्तीचे काही जण आहेत जे गटारात जातात आणि गटारामध्ये लोळून इतरांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक जण यांच्या नादालाच लागत नाहीत. त्याचं कारण आहे, स्वतःहून घाणीत कोण जाणार हो. एकदा आपलं जे सरकारचं चॅनल आहे दूरदर्शन, या दूरदर्शनवर एक मुलाखत चालू होती आणि तिथे एक व्यक्ती आली होती जी खूप बढाया मारत होती, खूप फोक्या सोडत होती, अर्थात झाकण झुल्याच भोंगाच. तेव्हा मुलाखतकाराने यांना प्रश्न विचारला, झाकण झुल्यांना, की राजकारणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, तुम्ही राजकारणात येणार की नाही. तेव्हा झाकण झुल्या असं बोलले होते, तुमची इच्छा आहे का मी गटारात जाऊ म्हणून. राजकारण म्हणजे गटार असतं आणि मला गटारात ओढण्याचा अजिबात आनंद नाही किंवा मला तशी अजिबात हौस नाही. नोट करा हा हे वाक्य. हे वाक्य हा माणूस कधी बोललेला आहे, जेव्हा बाळासाहेब हयात होते, सेना उभारी घेत होती, भाजप सेनेची युती होती, सत्ता बदल झालेला होता. सत्ता बदल झालेला होता, भाजप सेनेची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये. 96 ची गोष्ट आहे ही, 97-96 ची. तेव्हा हा माणूस बोललेला आहे की राजकारण म्हणजे गटार आहे, गटारात मी जाणार नाही. आणि आता सध्या राजकारणातच आहे. म्हणजे काय, गटारातच आहेत. आणि गटारात कोण राहतं सगळ्या जगाला माहित आहे. यांच्या भाषेमध्ये बोलतोय आम्ही. बाकीच्यांनी अजिबात मनावर घ्यायचं नाही. हे फक्त आणि फक्त झाकण झुल्यापुरतच आहे. कारण राजकारण हे गटार आहे हे फक्त या माणसाचं म्हणणं आहे. बाकी कोणता नेता असं बोललेला नाही आहे. हा बोललेला आहे माणूस आणि हा त्या गटारात पडलेला आहे. आणि गटारात पडलं, गटारात लोळतोय. तर गटारात कोण लोळतो हे जर तुम्हाला कळून चुकलेलं असेल तर कमेंट मध्ये नक्की कोट करा, गटारात कोण लोळतं ते. अनेक जणांना प्रश्न पडतो की या माणसाची बोलती कधी बंद होणार आहे का. अनेक जणांचं मत असं आहे की काहीही झालं तरी ह्या माणसाचं थोडं बंद करणं शक्यच नाहीये, पण शक्य आहे. हे झालेले, हे घडलेले, हे एकानं करून दाखवलेलं आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणीच नाही, यांच्याच पक्षातला खासदार आहे, यांच्याच पक्षातला नेता आहे ज्याने ह्याची बोलतीच बंद करून टाकली होती झाकण झुल्याची. त्या गटाराच्या गटारावर झाकण टाकून दिलं होतं. काही क्षणांपुरती का होईना याच्या मुखातून दुर्गंधी पसरणं बंद झालं होतं एक दिवसासाठी. कसं काय कधी कळेलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण गटारात लोळणारे हे डुक्कर एक दिवसासाठी गायब झालेलं होतं. तेव्हा हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा उत्सुक असाल कदाचित. तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा. एक छोटीशी विनंती आहे, थोडा मोठ्यांच्या आशीर्वादानं, प्रेरणेनं आपण जे सेवा कार्य सुरू केलेलं आहे निस्वार्थ भावनेनं, त्या सेवा कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत. कृपा करून बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात
आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश लाभलं नाही. यांचे मोठे मोठे नेते पडले, रावसाहेब दानवे पडले, सुनेत्रा पवार पडल्या. अनेक जणांना पराभवाचा फटका बसला आणि अनपेक्षितरित्या ही भकास आघाडी जी आहे त्यांनी मुसंडी मारली. हो, मुसंडी मारली, मान्य आहे ना, राजकारण आहे, लोकशाही आहे. शिवाय यांच्या फेक नरेटिव्हनं काम करून दाखवलं. संविधान बदलणार, अमकं करणार, तमकं करणार, लोकशाही धोक्यात, हुकुमशाही येणार. मग त्यानंतर ते खटाखट मग मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण, ही सगळी पार्श्वभूमी. पण हे चटकन लक्षात आलं महायुतीच्या नेत्यांच्या, खास करून फडणवीसांच्या. फडणवीसांनी लगेच त्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. 2-2.5% जो मतांचा फरक होता तो ती तूट भरून काढायची होती. विधानसभेला त्यांनी जोर लावला आणि असा जोर लावला विरोधी पक्ष नेता सुद्धा यांना देता येऊ शकला नाही. महानगरपालिकेमध्ये तर भोपळेच सगळ्यांच्या नशिबामध्ये. द सिंगल लार्जेस्ट पार्टी ऑफ महाराष्ट्र बीजेपी आहे आजच्या डेटला, हे मान्य करावं लागेल. आता अनेक जण यावर रोष व्यक्त करतात, टीका करतात की हा काय पैसे वाटप केलेले आहे, वोट चोरी केलेली आहे, ईव्हीएम हॅक केले. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण कुठल्या तरी एका निर्णयावर ठाम असलो पाहिजे, एका निष्कर्षावर ठाम असलो पाहिजे. एक तर वोट चोरी झालीये, किंवा ईव्हीएम हॅक झालंय, किंवा मग पैशांचा वापर झाला. या 3 पैकी एक काहीतरी बोला. असे 3-3, 4-4 आरोप पचनीच पडत नाही, कोणाचाच पडणार नाही. मान्य करा ना, तुम्ही निष्क्रिय आहात, कुचकामी आहात, म्हणून तुमचा पराभव झालेला आहे. उबाठाचा पराभव यामुळे झालेला आहे, जे उबाठानं स्वतः बोलून दाखवलेला आहे की बाळासाहेबांमुळे आम्हाला किंमत आहे, नाही तर आम्ही कर्तृत्वहीन आहोत, मी आणि माझा मुलगा. हे जाहीर भाषणामधून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त भाषण करत असताना हे बोललेले आहेत. जेव्हा एवढी कबुली देतात तेव्हा कुठल्या तोंडानं रडारड करता हो. वोट चोरी आणि असं झालं तसं झालं, ईव्हीएम हॅक झालं. म्हणून ईव्हीएम हॅक नाही झालं, तुमचा मेंदू हॅक झालाय सगळ्यांचा. आणि त्यात तुमचा हा भ्रष्टभोंगा, आचारभ्रष्टी, सदा कष्टी. दादांच्या निधनावर सुद्धा हा माणूस आलतू फालतू बोलतो. दादा बाळबूद होते, दादा असेच होते, दादा तसेच होते. मध्यंतरी खूप वाह्यात बोललेले ते. ह्यांना आवड घालणं कठीण आहे असं अनेकांना वाटतं. पण जर खरंच लॉजिकली पकडलं नाही ह्या माणसाला तर याची पळताभुई थोडी होते, अंगाचा तिळपा पण होतो. उत्तर काय द्यावं हे यांना समजत नाही आणि लगेच नो कॉमेंट्स म्हणून हा माणूस टिरीला पाय लावून पळून जातो. बघायचंय तुम्हाला कसे पळून गेले ते, बघून घ्या. अजून महत्वाची गोष्ट, मशनीला नावं ठेवू नका, मशनीला नावं ठेवू नका. काय काही जण म्हणतात मशनीत गोळ आहे. अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती, लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग गोळ लोकसभेलाच केला असताना, गोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत गोळ नाही, मशनीत गोळ नाही. ओमराजे निंबाळकर म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा असता तर मी निवडून चालू नसतो. ठीक आहे, चल थँक्यू, चल थँक्यू. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तेव्हा अनेक जण धाराशिव मधले जे कार्यकर्ते आहे उबाटाचे, ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना भेटायला गेले. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तिथे त्यांचं गाऱ्हाणे मांडायला सुरुवात केली की ईव्हीएम हॅक होतंय, मग आम्ही कसं जिंकणार, मग कसं होणार आणि काय होणार. तर तेव्हा जाहीर भाषणामध्ये ईव्हीएम हॅक या गोष्टींवरून ओमराजे निंबाळकर यांनी सडेतोडपणे सांगितलं की ईव्हीएम हॅक होत नसतं. हा उबाठाला घरचा आहेर मिळालेला आहे. यावर एक व्हिडिओ आमचा गेल्या 8 दिवसांपूर्वीच प्रकाशित केला होता आम्ही. या ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यानंतर उबाठाला जो घरचा आहेर मिळाला त्यावर पत्रकारांनी झाकण झुल्याला प्रश्न विचारला की तुमचेच खासदार म्हणतात की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नो कॉमेंट्स असं म्हणत
झाकण झुल्या तिथून निघून गेले. बोलती बंद झाली. काय उत्तर देणार? त्याचं कारण आहे, निवडून आलेला खासदार आहे. नाराज जर झाला आणि तो जर शिंदे सेनेमध्ये गेला तर यांना किती महागात पडेल? खूप महागात पडणार हे. शिवाय ओमराजे निंबाळकर हे उद्धवजींच्या जवळ आहेत. आता लक्षात घ्या एक गोष्ट, निवडून आलेला खासदार महत्वाचा आहे की जो कटोरा घेऊन दरवेळेस मतांची भीक मागतो आमदारांच्या आणि राज्यसभेवर जातो, असा खासदार महत्वाचा आहे. ऑफकोर्स जो निवडून येतो तो महत्वाचा, जो लोकांमधून निवडून येतो तो महत्वाचा. हे काय, ही लायबिलिटी आहे. हा झाकण झुल्या म्हणजे उवाटासाठीची लायबिलिटी आहे. दरवेळेस यांना राज्यसभेवर पाठवायचं कशासाठी? तिथला वेळ वाया घालवण्यासाठी. सभागृहामध्ये जेव्हा स्पीकर बोलत असतात की अहो बस झालं, तुमची वेळ संपलेली, तरी हा माणूस असं हलत डुलत मानेला असे झटके बिटके देत, डोळे मिचकावत, अदवा तदवा काहीतरी आलतू फालतू बडबड करतच राहतो. तिकडे ते बेल वाजून वाजून परेशान होतात बिचारे, तरी ह्याच बंद होत नाही. ऍक्च्युली काय माहितीये का, आमच्यासारख्या म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत, जे स्वकष्टाने स्वतःचा पैसा अर्जित करतात, प्रामाणिकपणे जे टॅक्स भरतात, अशा लोकांच्या टॅक्सचा पैसा या असल्या दळभद्री खासदारांवर अजिबात वाया गेला नाही पाहिजे. यांना विमान फुकट, रेल्वे फुकट, हे फुकट, ते फुकट, वरतून यांना पगार, वरतून यांना पेन्शन सुद्धा. तर आमच्या पैशातून पेन्शन देऊ नका बॉस, अजिबात नाही. वाटलेच तर यांना आहे ना ड्रगची फॅक्टरी काढून घ्या एखादी, यांना लिकर लायसन्स देऊन टाका. एमडी, मोफेड्रॉन वगैरे जे काही घाणेरडे प्रकार असतात, वीड वगैरे, ड्रगचे, नशेचे, त्याचं यांना लायसन्सच देऊन टाका. त्यातून कमवा म्हणावं तुम्हाला काय कमवायचं ते. आमच्या टॅक्सचा पैसा घेऊ नका बॉस. आणि ह्या असल्या लोकांसाठी तर अजिबातच वेळ वैताग आणून ठेवला या लोकांनी. डोक्याला ताप आहे हा. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटतं का हो, तुमचा जो कष्टाने अर्जित केलेला पैसा आहे, ज्याचा तुम्ही टॅक्स भरता, तो पैसा अशा लोकांवर वाया चाललाय ज्यांना कवडीची अक्कल नाहीये? मित्रांनो, मूळ मुद्दा असा होता की ह्या माणसाचं थोबाड कोणी बंद करू शकतं की नाही, तर होतं. थोडा बुद्धिप्रामाण्यवाद जर वापरला तर ह्या माणसाचं तोड बंद केलं जाऊ शकतं. आणि आता तर घरातूनच आहेर मिळायला सुरुवात झाली आहे. एक शंका व्यक्त करून दाखवतो. मध्यंतरी भाऊंनी एक व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओचा हिंदी न्यूज चॅनलनी विपर्यास केला आणि न्यूज चालवली की संजय राउत को ताबड़तोड़ पड़ी, शिवसेना नेताओं ने और शिवसेना कार्यकर्ता और एमएलएज ने मिलकर एक रूम में ले जाकर राउत को कड़ी धुलाई कर दी. असा काहीतरी एक प्रसंग झाला होता. आता ऍक्च्युली भाऊंनी वेगळा संदर्भ दिलेला होता, माध्यमांनी वेगळ्या प्रकारे घेतलं त्याला. पण त्याच्या पुढची गोष्ट आज तुम्हाला सांगतो. भाऊंनी जे बोललेलं होतं ते होऊ शकतं बरं का. ज्याप्रमाणे आज ओमराजे निंबाळकर बंडाचा पावित्रा घेत ईव्हीएमच्या बाजूने बोलतायत, त्याप्रमाणे शिवसेनेच्या म्हणजे उबाठाच्या गटामध्ये असे अनेक जण आहेत ज्यांच्या मनामध्ये खदखद आहे. ही खदखद कोणत्या ना कोणत्या रूपाने बाहेर येणार आहे आणि असं वाटायला लागलेलं आहे की कधी ना कधी फटके तर पडणार बॉस, फटके तर पडणार. लोक तुम्हाला मारत नाही याचा अर्थ असा नाही की लोक शंड आहेत. लोक तुम्हाला रोखत नाही, लोक तुम्हाला टोकत नाही याचा अर्थ असा नाही की लोक भित्रे आहेत, घाबरट आहेत. नाही, गटारातल्या डुकराशी दोन हात करण्याची त्यांची इच्छा नाहीये, हा त्यामागचा अर्थ आहे. मित्रांनो, या पलीकडे अजून तुमच्या मनामध्ये जर काही विचार येत असतील तर कमेंटमध्ये निश्चित लिहा. एक मात्र खरं आहे की या माणसाचं तोंड बंद होऊ शकतं आणि इथून पुढे शक्यता अशी आहे की यांचेच शिल्लक सैनिक, वडापाव सैनिक कदाचित आणखी काहीतरी मोठा पावित्रा घेऊन यांचं तोंड बंद करतील. या बाबतीत तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत, तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, थोडा मोठ्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं
आपण जे सेवा कार्य सुरू केलेलं आहे त्यात आपण कर्कग्रस्त मुलं जे आहेत त्यांचे औषधोपचार, त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था, आपला जो शेतकरी राजा आहे, मुख्यत्वे करून आपला जो शेतकरी राजा आहे, जो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यासाठी आपण जास्त काम करतो. कारण त्यांची पडलेली घरं, त्यांची उपाशी पोरं, त्यांचे उपाशी गुरं चारा नाही हो जायला, होरपळलेले बिचारे 5-5 हजार रुपये नाही येत खिशात म्हणून आत्महत्येचे विचार येतात मनामध्ये. किती तरी फोन येतात, की साहेब करा ना काहीतरी, दादा करा ना काहीतरी. आता काय बोलावं या लोकांनी, मी तरी किती करू. जेवढं आहे तेवढं सगळं लावत चाललेलो आहे मित्रांनो. फक्त सेवाभाव आहे, सेवावृत्ती आहे. त्याचं कारण असं आहे की जगामध्ये छाप आपली हीच पडणार आहे. आपण किती जगलो हे महत्वाचं नाहीये, कसे जगलो हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे, बाकी काही नाही. दिला गेलेला जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुम्हाला देता येईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला 1 रुपया सुद्धा त्या गरजूंसाठी खूप मोलाचा आधार ठरणार आहे. खूप जण वाट बघतायत मित्रांनो आपल्या मदतीची आणि आपल्यातल्या माणुसकीची. तेव्हा मन मोठं करा आणि पुढे या. व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.